तेवढं तू ताटात पडलं. जावायला जीव होता पण तेवढा बी नव्हता. काय जावाय जुना झाला होता, जुना झाला होता. ती म्हणली जावायला सगळं तूप पडली पण खाऊ द्यायचं नाही म्हणली सगळ्यात. बघा काय केलं, लगेच खाली बसली, डोक्याला हात लावला आणि म्हणली बरं झालं जावाय बापू तुम्ही आज आले, गेल्या आठवड्यात नाही आले ते बरं झालं म्हणे. गेल्या हप्त्यात अवघड, बरं झालं या हप्त्यात आले. आणि काऊ मामी गेल्या हप्त्यात काय झालं? काय नाही म्हणे आमच्या वाटण्या झाल्या. लक्ष देऊन ऐकावं लागलं, काय झाल्या? वाटण्या झाल्या. मग तुमच्या वाट्याला काय? काय नाही, ज्याच्या हातात जे पडलं त्यानं उचललं म्हणे. ज्याच्या हातात जे पडल ते उचललं आणि तू पोचलायची डब्यात टाकायची, तू पोचलायची डब्यात टाकायची. जावे मला घोटाळा व्हायला लागला, जावय मोठा चाबरा. जावायला मामी तसं नाही. कसं आहे, तुमची सगळ्या भागात प्रसिद्धी कशी पडती? अरे आमक्या आमक्या पटराला 100 एकर जमीन वजन पडतं म्हणजे. तुम्ही 4 भाऊ एका ते म्हणून वजन आहे. हे जर वेगळं वेगळं झालं तर वचन राहणार नाही म्हणले. आणि तुमचं तरी बरं आहे, ज्याच्या हातात जे पडले ते खायले. आमच्या घरात सगळा गिचमिड कालाच झाला म्हणे, कोणाचाच कोणाला मिळाला नाही. तू गेलं कालून मामी त्याच्या पुढची. मामी म्हणली मागच्याला ज्यांना ऐकू आलं नाही ना, आमचं हसणं ऐकू येते ना, ते हसणं ऐकून हसा तुम्ही फक्त, बाकी काय करू. मामी म्हणली ह्याला एकट्याला तर नाही खाऊ द्यायची, नाहीच खाऊ द्यायची. पटकन खाली बसली. बरं झालं म्हणे जावय बापू तुम्ही आज आले. आज वार काय पण गुरुवार आहे. तुमच्या करता मी गुरुवार केले म्हणे. आणि ब्राह्मणाला सांगितलं ज्याच्या करता केले त्याच्या ताटात एक तरी गुरुवार सोडावा. मग बसू काय मी? बसा म्हणला मामीनं. करता काय आता? मामी बसली तिकून, जावय बसला इकून. आता मामीला शेवाळ्या घ्यायची खायची, पण मामीला रान उरकन आणि जावानं तर जेसीपीच्या खोऱ्यानं तोडायचं काम चालू केलं. मामी म्हणली या गतीनं चलत माझ्या वाट्याला काय राहायचं. मामी लय हुशार. मामी म्हणली तुम्हाला सांगते जावय बापा आमच्या वाटण्या झाल्या नसत्या म्हणली. बघा बरं माझ्याकडे हाताकडे बघितल्या कळणारच नाही. आमच्या वाटण्या झाल्या नसत्या हो. काय आमच्या देराच्या रानात असा बांध आहे म्हणजे. आणि तिने निमी निमी वाटणी केली. आमच्या देराच्या रानात काय म्हणे बांध. पण असा आमचा दीर दरवर्षी कोरीतच राहतो, कोरीतच राहतो. लागली मामी कोर आहे. जावं मला ह्या बेताना चाललंय अवघड. कशी कांटो करून घे. जावय बी नागपूरचा. जावय मला मामी इकडं पहा म्हणजे मी मगाशीच तुम्हाला सांगितलं समारंभान राहू द्या, इकडचं तिकडं जाऊ द्या, तिकडचं इकडं राहू द्या, पण समारंभानं खा सगळे संघ खाऊ. विठाला विठ्ठल. लक्ष देऊन ऐका बरं महाराज. 5 बोट सारखे नसतात पण खाताना बरोबर सारखे होतात. विठाला विठ्ठल. वाढणारा त्यागी पाहिजे, वाढणारा गोड वाणीचा पाहिजे आणि वाढणारा समता दृष्टीचा पाहिजे. कंठी धरीला कृष्ण म्हणे अवघा जनी प्रकाश. हा काला देणारा कोण असा, आता काला घेणारा कोण? अभंगाचं दुसरं.
कोणाला काला वैष्णव निका संभ्रम. वैष्णव पाहिजे निका पाहिजे. निक्या वैष्णवाचं लक्षण सगळ्याला माहितीये. वैष्णव तो जया अवघी देवावरी माया नाही अनेक प्रमाण तृणधन तृणजन. तुकारामाला डोहावर भजन करायचे. शेतकऱ्याला वाटलं तुकोबा तुम्ही भजन करत बसताच ना, इथं बसण्याऐवजी माझ्या ज्वारीत बसत जा. तुमच्या भजनाच्या आवाजाला पाखरं उडून जातील आणि तुम्हाला 2-4 मन ज्वारी आपलं 5-6 पहिल्या ज्वारी मी देईल. महाराज तिथं बसले. पाखरं यायची, ज्वारी खायची आणि तुकाराम महाराज म्हणायचे बाबा शेत देवाच, धान्य देवाचे, पाखरं देवाचे, मी मारणारा कोण. पण पाखरं किती भारी हे पाखरं पोटाला बसल एवढंच खातात. पाखरं काय करतात, पोटाला लागल एवढंच खातात. जगातला एकमेव प्राणी असा आहे तो पोट भरल्यावरही खातो. लक्षात आलं तुमच्या. नाही तर कोणताच प्राणी पोट भरल्यावर खात नाही. मग कोणाच असं आहे का कधी शेळी आली का हो ताई आज मला गोळी आहे का पोटा जरा डांबरला, अशी शेळी कधी म्हणली का? कधीच नाही. काय कसे वितृष्ण आहेत, फक्त पोटापुरतं खातात. मग खाला द्यायचा कोणाला, जो फक्त पोटापुरतं पाहतो त्याला. हो देह असनाचे नेपावके हरबला प्राण पोखे एवढं खाणारा. म्हणून निका वैष्णव त्याला आम्ही देऊ. निका घेणारा आणि निका देणारा आला मग काला वाटू एकमेका. तुम्ही आमचे गुरुबंधू जनार्दन महाराज यांच्या मुखातून भागवत ऐकलं. भागवताचा एवढा प्रभाव का पडला, कारण सांगणारे शुकदेव आहे आणि ऐकणारा परीक्षित आहे. आता दोघांचा अधिकार पहा. शुकाचार्यालाही आईच्या गर्भात देवाचं दर्शन आहे आणि परीक्षितीला सुद्धा आईच्या गर्भात देवाचं दर्शन. म्हणजे भागवत देणारा ज्याला गर्भात देवाचं दर्शन आहे आणि भागवत घेणारा त्याला गर्भातच देवाचं दर्शन आहे. एका तुडीच्या आल्याशिवाय मजा येत नाही. तोड जोड लागला पाहिजे. गाणाऱ्याचा जोड, वाजवणाऱ्याचा जोड. याच्याकरता कुटी सांगत असतो मी. कीर्तन रंगाला कशी कलाकारांना कसं जुळावं लागतं. पक्वाजा अर्धा भजन्या पाहिजे. पक्वाजाला अर्ध भजन कळालं पाहिजे. आता ही कोणती चाल म्हणतो मग कोणता ठेका लावला पाहिजे. आता हे म्हणतात ह्याला कोणती लगी शोभेल, 1000 लगे येतात पण ह्याला सूट कोणती होईल. हो चाल जर बारक्या आवर्तनाची असेल तर समेपाशी उठावणी संपून लगी चालू झाली पाहिजे. चाल जर लांब आवर्तनाची असली तर समेपासून उठावणी धरून पुढे लगी धरली पाहिजे. हे पकवायला काय झालं पाहिजे, कळालं पाहिजे. ठेका उठावणी लगी उतरणी. पकवायच्या अर्धा काय पाहिजे, भजन्या अर्धा कीर्तनकार पाहिजे. नाही तर तुकाराम महाराज म्हणू लागले. तुकाराम महाराज जेव्हा डोंगरावर भजन करायचे तेव्हा तुकोबराच्या गाण्याने भजनाने सापो डोलायचे, गाय नाचायच्या. गायकाने आवाज गाय नाचे उडी. कीर्तनकार आपलं पकवायच्या अर्धा भजन्या अर्धा कीर्तनकार आणि कीर्तनकार अर्धा पकवायच्या अर्धा भजन्या आणि अख्खा कीर्तनकार पाहिजे तेव्हा मजा येते. आता अर्धवट गायक अर्धवट पकवायच्या आणि बावळट कीर्तनकार मग मजा नाही. जोड लागावं. देणारा असा घेणारा असा मग काला वाटू एकमेका. मग या भक्तीची एक मस्ती असते बाप. मग त्या मस्तीमध्ये आम्ही काय करू, अभंगाचं 3रं चरण. वाकुलिया ब्रह्मदीका वाकुलिया ब्रह्मदीका वाकुलिया ब्रह्मदीका हरि वाकुलिया ब्रह्मदीका वाकुलिया ब्रह्मदीका
मालिका हरी वाकुलिया मालिका वाकुलिया मालिका वाकुलिया निक्याला द्यायचा. तू का म्हणे का एके ठाई काला, तू का म्हणे भाविकाला. देवाला आम्ही काला देणार नाही, उलट देवाला वाकुल्या, त्या वाकुल्या आपल्याला दाखवायच्या 2 मिनिटात आणि सेवा संपवायची. पुरुष मंडळीने मला साथ करा, फक्त करणार का तुम्ही वाकुल्या दाखवायला? हा चला, वाकुली क्रमांक 1, हात वर करायचा, अंगठा थम्सअप दोन्ही हातानं. हा तुम्ही वाजवा काहीतरी आणि वर मान. कॅमेरा तुझा फिरणार आहे. आता वाकुली क्रमांक 2, 2 हात वर, पंजे आता, आणि असं करायचं. आता वाकुली क्रमांक 3, हातात रुमाल घ्यायची. मला द्या एखादा रुमाल घ्यायचा हातात. ज्यांच्या जो रुमाल नाही त्यानं टोप्या घ्यायच्या. ज्यांच्याकडे टोप्या नाही त्यांनी शर्ट काढू नका, 6 पॅक दाखवू नका. हा सगळ्यांनी रुमाल खाली करायचे. का नरसिंह मंदिरातला कालाय गौतमीताईचा कार्यक्रम नाहीये. रुमाल वर फेकता तुम्ही म्हणून म्हणलं, बाकी काही. आता शेवटची सगळ्यांनी मान वर करायची, जी बाहेर काढायची. कॅमेरा फिरव सगळ्याकडे. हा मान वर, जी बाहेर. हा आता हे वाकुल्याचे अर्थ. त्या वाकुल्यान महाराज वैकुंठवासी वेदांतवादी जगन्नाथांना पवार दाखवायचे. अण्णाच्या कीर्तनात आम्ही पाहिलेले घासवालीमध्ये. आता हे वाकुल्याचे अर्थ. मगाशी म्हणलं ना, ब्रह्मदेव कुठे दिसला होता तुला मगाशी? तेच म्हणलं, दिसला होता. ते देव म्हणजे आम्हाला काला मिळणार नाही. आपण का मिळणार नाही? तुम्ही अधिकारी नाही. आम्हाला काय करावं लागेल अधिकार मिळवण्याकरता? 84 लक्ष योनी फिरावं लागेल. देवपणाचा अभिमान सोडावा लागेल. महाराष्ट्रात जन्म घ्यावा लागेल. वारकरी व्हावं लागेल, तेव्हा काला. तोपर्यंत काला नाही. मग तोपर्यंत आम्ही काय करायचं? लाळ घुटत बसायचं.
वाकुल्या ब्रह्मादिका उत्तम लोका दाखव. म्हणजे महाराज काला देणारा असा पाहिजे हो, काला घेणारा असा पाहिजे हो. मग असे काला देणारे घेणारे आहेत का? आहेत ना. कोण? आम्ही. या भूमंडळावर असे काला देणारे आणि काला घेणारे. दोन वाक्यात अर्थ. आम्ही गाडे बळी आहोत आणि आम्ही गाडे वीर आहोत. या भूमंडळावर आम्ही गाडे वीर का आहोत? कारण आम्हाला विषयाचा त्याग करता आला म्हणून. तैसे विषयाचे घर इंद्रिया सांडिता थोर युगांत होय ते वीर विराग सहाती. संसाराचा त्याग वीर करू शकतो. तो का म्हणे शूर झालो बाहेर आलो संसारा आणि देव धरण्याकरता बळ लागतं. देव तीही बडे धरीला सायाचे. म्हणून विषयाच्या त्यागाची वीरता आणि परमात्म्याला धरायची बळता सबलता आमच्याकडे असल्यामुळे या मृत्यू लोकात आम्हीच असे आहोत. आम्ही काला देऊही शकतो आणि काला घेऊही शकतो. महाराज वेळ तर झाली, स्वयंपाक तयार आहे, सगळं झाले, ऊन झाले, मग द्या ना पटकन. फक्त मला 5 मिनिटं द्या. 5 मिनिटांमध्ये काला सगळ्यांना आपल्याला द्यायचा आहे. एकदा हाताने टाळी मुखाने देवाचं भजन करा. अगदी 5 मिनिटात लीला सांगून सेवेला पूर्णविराम. अगदी 5 मिनिटात लीला आपल्याला गायच्या सेवा संपवायची. मला वाटतं 7 दिवस आपण कृष्ण चरित्र ऐकलेलं आहे. भगवंताचा जन्म घनसावंगीमध्ये झाला. घनसावंगीमध्ये जन्म झाल्यावर वसुदेवानं भगवंताला उचलून आंबडला नेऊन सोडलं. कुठलं काही जन्म कुठं झाला? मुतर. तुम्हाला माहिती आहे. मग मुतरतून भगवंताला कुठं नेऊन सोडलं माहिती आहे तुम्हाला? मग सांगायची काय गरज? मला तेच म्हणायचं. माहिती आहे तुम्हाला? आणि मग गोकुळात गेल्यावर भगवंताचा जन्म मोठ्या उत्साहात थाटामाटात संपन्न झाला. किती थाटात झाला ते गेल्या वर्षी आपण पाहिलेलं आहे. ते सगळं तुमच्या लक्षात आहे ग्रहित धरून. गेल्या वर्षीच्या लीला माझ्या ध्यानात आहेत. ती लीला सांगितली होती जन्मलीला. भगवान थोडे लहानाचे मोठे झाले, रांगू लागले. रांगता रांगता उमरा चढता टेका धरू लागले आणि गवळणीच्या घरी आता चोऱ्या करायला जाऊ लागले. छोटे गोपाळ गोळा केले आणि चोऱ्या करायला निघाले. भगवान गोकुळात काय आले? चांगलं चुंगलं खायला आले. का? कंसासारख्याला मारायचं होतं. भगवान गोकुळात का आले? राम अवतारात गोसेवा जमली नाही म्हणून गायची सेवा करायला आले. गायच्या पुण्याईने आणि दया दुधाच्या ताकदीने कंसासारखा राक्षस मारायचा म्हणून गोकुळात आले. गोकुळात आले मग दही दूध खायला कोणी देईना आणि आपले गोपाळ उगं वाढून चालले उमेश महाराजासारखे पार. देवाला भगवाना देवानं असं चौर्य मंडळ स्थापन केलं आणि गवळणीच्या घरात चोऱ्या करायला जायचे. सगळे गोपाळ गोळा केले. कृष्णाला सगळ्यांना समजावून सांगितलं की चोरी करायला जाताना हळूहळू चालायचं, कोणी कोणाशी बोलायचं नाही, एकांतातलं घर पाहायचं, नवविधा नवनीताचं पाहायचं, नाही तर जाताला इंदिरा आवास मध्ये बिलकुल नाही. चांगलं मोठ्याच्या घरी जायचं.
आणि एके दिवशी ठरलेला दिवस आणि त्या दिवशी सगळे गोपाळ गोळा झाले. गोपाळ म्हणले कृष्णा आज चोऱ्या करायच्या? हो चला मी पुढं होतो तुम्ही माझ्या मागे या. आणि गोपाळांच्या आपसात चर्चा चालू झाली. काय म्हणजे आपला मोरक्या कोण? कृष्ण. चोऱ्या कुठं करायच्या? आपल्याच घराने करायच्या. मग सुरुवात त्याच्या घरापासून करेल तो, मग त्याच्यानंतर दुसऱ्याच्या घरापासून थोडीच करणार आहे. कृष्ण पुढं आणि सगळे गोपाळ माग. कृष्ण पुढं गोपाळ माग, कृष्ण पुढं गोपाळ माग. पण कृष्णानं आपली गल्ली दिली सोडून आणि दुसऱ्या गल्लीत घुसायला लागला. हे गोपाळ म्हणले साहेब सुरुवात तुमच्या घरापासून करू ना, तुझ्या घरापासून करू ना. पण लोकशाहीचा नियम माहित नाही, पुढारी कधी घरचं खाऊ घालीत नाही. मग आधी चंद्रावळीच्या काकूच्या घरी गेले. पण हे काकूचं भलं मोठं घर, त्याला भरा मोठा दरवाजा. सगळे म्हणजे कृष्णा दार तर लय मोठे, आत कसं जायचं? डोळे झाका. हे गोपाळांना तुम्ही गोपाळ म्हणून झाका डोळे. सगळ्या गोपाळांनी डोळे झाकले. अरे झाकणं डोळे, डोळे झाक झाकले झाका डोळे झाक. डोळे झाकले. भगवंतानी मंत्र म्हटला आणि म्हणे उघडा डोळे. उघडल्याबरोबर सगळ्या कृष्णा आतमध्ये कसं काय आलो आपण? म्हणे मला आत यायचा मंत्र येतो म्हणले. शिंके लांबविले दुरी होतो तिघाचे मेवरी. कृष्ण असे 3 मजल्यावर झाले. 7 मजले नव्हते बरं साहेब. 8 थर आणि 7 थर मान्य नाहीत भागवताला. भागवताला थर किती माहितीये का बाबा? 3 थर आणि 4था गोविंदा. हो ज्यांनी ज्यांनी 7 थर आणि 8 थराच्या संकल्पना काढल्या ना त्यांना म्हणा तुमचा पोरगा 8व्या थरात सोडून दाखवा आणि तुमच्या बायकोचा बीपी तपासा, मग कळल काय असतं ते 8वात. हे काय लागतं दुसऱ्याच्या लेकराला वर चढवा म्हणायला, 6 खेळे आणि खेळा म्हणायला. थर किती? 3. होतो तिघाचे मी वरी. वर भगवान झाले आणि भगवान म्हणले हे काय आता पार्टी नाही, प्लेट मध्ये काढायचं चमच्यान चिरीन, तुला हवं का घ्यावं का? तुम्ही वारे दोही कडे मुख पसरोनी गडे आ करून राहायचं. आणि ऐका मी वरून गोळे टाकील वाहती त्या धारा आणि घ्या रे दोहीच्या गोपारा. असे सगळे गोपाळ वर झाले. कृष्णाने लोण्याचा गोळा घ्यायचा खाली टाकायचा, घ्यायचा खाली टाकायचा. सगळ्याला मिळाला पण खाली होता सगळ्यात खाली पेंद्या. त्याच्याकडे लक्षच नाही देवाचं. ज्याच्या ताकदीवर बिल्डिंग त्याच्याकडेच लक्ष नाही. कोणाचं? भगवंताचं. त्याने मला हे बरं नाही, हे बरं नाही. पेंद्यानं केलं आंदोलन. कृष्णा नको ना रे, आडा काय झालं तुला? सगळ्या लोणी मला लोणी. लक्षच नाही रे पेंद्या, थांब म्हणते. भगवंताने एक लोण्याचा गोळा घेतला आणि पेंद्याच्या तोंडावर टाकला. पण पेंद्याला घेता आली नाही कॅच. पेंद्याचा गोळा पडला नाकाव. बरं त्याला हात बी काढता येईना, पण उशा खाली गुतलाय. पण पेंद्याला हुशार. पेंद्याला असा नाकाला झटका मारला आणि झटका मारला, नाकावरचा गोळा तोंडात आला. पण पेंद्याला झाली होती सर्दी. नाकावरच्या गोळ्या बरोबर नाकातला बी एक गोळा त्याच्यात मिसळला. मग ते लोणी कसं लागलं असेल रे? खरट खरट तू का म्हणे चाकूनी सांगे. आणि पेंद्यामध्ये कुतना टाकलेला गोल गोल लोणी मला वाईट खलत खलत. देवाने सगळ्याला लोणी गोडच दिलं. देवाने सगळ्यावर कृपा सारखीच केली. पण आमच्या प्रारब्धाचा शेंबूड बुडालाय त्याच्यात आणि आम्हाला वाटायला लागलं देवाने आमच्यावर अन्याय केला. नाही झाले मग पोट केला गड्या आणि गोबाट गोपाल. चोराला चोराला पळा 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 पळा. गोपिका पळाल्या कृष्णाला पेंद्याला. गोपाळ म्हणतात कृष्णा आता काय करायचं? म्हणजे तुम्हाला लोकशाहीचा नियम माहिती का? पसतो तोपर्यंत माल खायचा आणि पकडलं की मार खायचा. ज्याला माल खायची सवय त्यानं मार खायची सवय ठेवलीच पाहिजे. त्यातला वडजा मला कृष्णा मला मार नाही रे सोन होत. म्हणजे काळजी करू नको, मी गोपिकाला सांगून ठेवले सोसला सोसला. म्हणजे गोपाळ मला कृष्णा मंत्र म्हण ना. नाही म्हणे मला आत यायचा येत होता, बाहेर यायचा येत नव्हता म्हणे. एक म्हणला कृष्णा मगाचाच मंत्र उलटा म्हणून बघ बरं काय होते बघू. झाका डोळे, झाका डोळे, डोळे झाका. हा त्यांचं काम महत्वाचं, खरंच महत्वाचं. फक्त हळूहळू बोलू करा. बोलल्याशिवाय काम होतच नसते. फक्त हळूहळू बोला, चलू देते. खरंच आहे, खरी भूमिका नंतरची त्यांचीच आहे. डोळे जागा.
सगळ्यांनी डोळे झाकले पण पेंद्या नाही अर्धे झाकली. हा काय करतोय बाबा म्हणला. कृष्णानं मंत्र म्हटला उघडा डोळे. ज्याने खरे झाकले होते ते बाहेर आले. भाविक विश्वासी पार उतरले त्यासी आणि तुका म्हणे नाशिक उतरक्याचे कपाळी. ज्याने अर्धे झाकले तो पेंद्या अर्धा आत अर्धा बाहेर त्या धुराच्या सावण्यात अडकला. एक म्हणजे धरा धरा चोर धरा. गोपिकाने धरले पाय. पेंद्या म्हणतो कुतना कुतना मला हात वालायला लागले. भगवान म्हणले जाऊ द्या आपलाच करी नका घोटाळा पण घ्या ओढून त्याला. गोपाळाने धरले हात. गोपिकानं धरले पाय. गोपिका वाढायच्या हात. गोपाळ वाढायचे बाहेर. या ओढात आणि पेंद्या 1 फूट लांब लावू आणि पेंद्या मला कुतना याच्यानंतर तुझ्यावर कधी अविश्वास दाखवणार नाही. मग भगवंताने सोडवलं. गवळणी त्रस्त झाल्या. यशोदेला गाराने सांगू लागल्या काय सांगावं यशोदे. परवा आला आमच्या घरा दारी निजला होता मारा तारा. घेऊन ताकाचा डेरा सैरा पोरीला त्यावरी. तिने तिचं काय नाही माझा एक म्हणली. कालच माझ्या पोरीला बघायला पाहुणे आलते. एक तर तिची सोयरी जोडता जोडना कारण तिला मंगळ पण मधला टग्याला हुशार निघाला. ए गोपाळांनो ते मधलेले हुशार असतात. मंगळीला मंगळे शोधून आणते. मुंगळीला मुंगळा लंगडीला टाकते ना रे. लंगडीला लांगडा हा मास्तरनीला मास्तर अगदी बरोबर. महाराजनीला हे मधले हुशार असतात बरोबर जोड्याला विचार. महाराज 25 वर्ष झालं मी प्युअर साधूच्या सहवासात परमार्थ करतो. विचारा किशोर महाराजांनी. पण एवढे कठीण लोक असतात. एकानं गेल्या वर्षी मला सूर्य काय देऊ आता काय सांगायचं. बरं ऐकलं का. नरसिंहाला स्मरून या क्षणापर्यंत मी छाती ठोक सांगू शकतो अजून 7-12 पोर आहे. या क्षणापर्यंत नरसिंहाला स्मरून सांगू शकतो मरेपर्यंत राहावा एवढा आशीर्वाद दे. पण तरी मधलेले हुशार. तुम्हाला कळतं का काय. माझं वय 43 आहे आता. आता कुठं लग्न करायचं असतं काय. तिचं 39. मला तू डोक्यावर पडला का काय. अरे माझं वजन 105 आहे. तिचं 98. जोडत लावून येते ती मधली बरोबर. आता पुढे आहे का किशोर महाराज. मी त्याला म्हणलं अरे मी महाराज आहे. ती बी महाराजीने मला महाराज दिला. ताकद कमी पडते रे गोपाळांनो. महाराज दिला असं. डॉक्टर निला नर्सला हे पोरग म्हणतं नर्सला नरसाळू काय हुशार झाले. नर्स हे म्हणतं नरसाळू नर्सला नरसाळू. पण अशा बस उरकला आता. मंगळ मायापुरीला मायापुरीनं 8 पानाची रांगोळ काढली. वरी मुते चक्रपाणी. पण यशोदेला खरं वाटत नाही आणि भगवान म्हणले पुढे बहुत करणे आहे. एक दिवशी भगवंतानं घरात खोडी केली. यशोदेनं सांगितलं कृष्णा उद्यापासून गावात राहायचं नाही वनात जायचं. भगवान म्हणले सच्चा कार्यकर्त्याला काय. कार्यकर्ते संघ असले तर कुठे जाऊन कार्यच करायचे. भगवंतांनी सगळे गोपाळ घेतले वनात गेले. अनेक प्रकारचे खेळ खेळले. खेळून गोपाळ दमले. खांदे भार पोटी भूक काय खेळायाचे सुख. तो का म्हणे आता खेळ मोडावा परता. भगवंतानं सगळ्यांच्या शिदोर एका जागी केल्या. त्याचा काला केला. कमळाच्या आकारानं सर्व गोपाळ बसवले. देवडे परमात्मा उभे राहिले. बोटामध्ये लोणच्याच्या पुडी घेतल्या. उजव्या हातात प्रसादाचा कवळ घेतला. सगळ्यांचं लक्ष आपल्याकडे केंद्रित केलं. सगळ्यांनीकडे बघा. आंब्याच्या झाडाखालचे या आंब्याच्या झाडाखालचे चला चला इकडे बघा. इकडे सगळे इकडे बघा पोरो. सगळ्यांचं लक्ष आपल्याकडे केंद्रित केलं. भगवंताने सगळ्यांच्या मुखावर नर्म हास्य निर्माण केलं. थोडं हसा हसा राव बाबा. सगळी घनसावंगी हसली तुम्ही दोघच राहिले. असं सगळ्याच्या मुखावर हास्य निर्माण केलं आणि परमात्म्याने सर्वांना गोपाळकाला वाटला. त्याचं वर्णन भगवान शुकदेव करतात. बिभ्रद्वेनुम जठर पठयो शृंगवेत्रेच कक्षे वामे पाने मसृण कवलम तत्फलान्यंगुलेषु तिष्ठन्मध्ये स्वपरिसुहृदो हासयन् नर्मदी स्वैः स्वर्गे लोके विशति भुभुजे यज्ञ भोग बालके. गोपाल नरसिंह भगवान की. ज्ञानेश्वर सभेचा भाग संपलेला आहे. भगवान नरसिंहाच्या कृपेने गेल्या 13 वर्षापासून या भव्य दिव्य भक्ती उत्सवाचं आयोजन
सर्व ग्रामस्थ मंडळी घनसावंगी यांच्या कुशल समर्पणातून घडतंय आणि यावर्षी घडत असताना आदरणीय पांडुरंग महाराज यांच्या आज्ञेतून याही वर्षी सेवा करण्याचं भाग्य मला प्राप्त झालं. सद्गुरुनाथांची जशी कृपा झाली तसं मी अभंगावर बोलू शकलो. या अभंगावर मी जे काही बोलू शकलो ते माझ्या वारकरी शिक्षण संस्थेतले गुरुवर्य माझे गुरुवर्य संतवीर बांडातात्या कराडकर माझ्या गुरुच्या चरणी समर्पित करतो आणि थांबतो. तुमचे पुन्हा एकदा आभार मानतो. एवढ्या उष्णतेत तुम्ही मला सहन केलं त्याबद्दल तुमचे आभार मानतो आणि तुम्हाला एवढ्या उष्णतेत खेळवून ठेवलं मी माझेच आभार मानतो. सोपं नाही महाराज. हा जर फुगेच वाटेल तुम्हाला आमचं हे बोलणं पण जेव्हा गरमी होते ना कोणाचंच मन कीर्तनात लागत नाही. तगमग जीवायची किती गोड असू द्या मन लागत नाही. सगळ्याचं मन अशा वातावरणात खेचायला लई ताकद लागत नाही. मी एक नाजूक आहे म्हणून जमलं जमले. आणि या गोड गुणीजन मंडळीची साथ सर्वांची साथ फक्त या गुणीजन मंडळीची माफी एवढ्या करता मागतो. मी अगदी वेळेत संपवलंय कारण उष्णतेचा फार त्रास आहे. आपण चालीला स्टॉप देऊ. आता लगेच जय विठ्ठल होईल, हंडीचा अभंग होईल, प्रसादाचा अभंग होईल, 2 मिनिटात आरती होईल, 2 मिनिटांमध्ये सूचना होतील आणि त्या झाल्याशिवाय कोणी उठू नये. एवढं जसं सोसलं तसं थोडं श्वासा. आणि ऐका मी कीर्तन लांबवलेलं नाही. 1 मिनिट सुद्धा लांबवलेलं नाही. मी कीर्तन वेळेत केलं. बरं कमी केलं का? मी मग पांडुरंग महाराज म्हणू लागलो 1 तास करतो फक्त. ते नाही म्हणे महाराज पूर्ण करा. आणि मी थोडंच केलं म्हणजे पूर्ण केलं. इमानदारीने केलं का नाही? आता मी इमानदारीने केलं. तुमची इमानदारी तुमच्याकडे नाही म्हणजे पुढचा वेळ कसा वाचवायचा या अर्थानं म्हणलो मी. वेगळा अर्थ घेऊ नका. इमानदारी केलं. आता बाकीला सगळ्यांनी आपापल्या इमानदाऱ्या सूचना देणाऱ्याने सुद्धा आणि आरती म्हणणाऱ्याने सुद्धा आरती अगदी नियोजित. मला सांग आरत्या कोणत्या असतात माझ्या नेतृत्वात करून? पांडुरंगाची, ज्ञानोबा, तुकोबा, बस 3 आरत्या. मग नरसिंहाची म्हणून ज्ञानोबा, तुकोबा. नरसिंहाची आरती कोणाला येते 3 लगेच माईक जवळ या. हा थाप. विठ्ठल जय जय कोणी उठायचं नाही. पहिला म्हणजे खाली बसा. कोणी उठायचं नाही खाली बसा. चिंके 1 मिनिट. हो खाली बसा.